भाजप आमदारांना मंत्रिपदासाठी फोन यायला आता सुरुवात झालेली आहे। पंकजा मुंडे यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे, तर चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल यांनाही फोन आलेला आहे। मी मंत्रिपदाची शपथ या ठिकाणी घेणार आहे। त्यामुळे सर्वप्रथम आमचे नेते आहेत, माननीय नड्डाजी आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, माननीय आमचे अमित भाई आहेत, आमचं नेतृत्व त्यांचे सुद्धा मनापासून खूप खूप आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो। त्याचबरोबर देवेंद्रजी आहेत आमचे मुख्यमंत्री, त्यांचाही विश्वास निश्चित माझ्यावर आहे। बावनकुळे साहेब आमचे अध्यक्ष, सगळं आमचं नेतृत्व जे दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत सर्वांचे मी मनापासून आधी आभारी मानतो। नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली एकूणच देवेंद्रजींच्या याच्यात पंकज भोयर असो, नितेश राणे असो, हिंदुत्वाचा मुद्दा पंकजाताई असो, तुम्ही कृतीनं तरुण आहेत, तरुण मंत्रिमंडळ निश्चित आता नवीन पिढी पुढे आली पाहिजे, नवीन बॅच पुढे असं सगळ्यांनाच वाटतं। आणि मंत्रिमंडळ आता आपण सगळ्याच पक्षांमध्ये बघा नवीन चेहऱ्यांना सुद्धा संधी मिळालेली आहे आणि मला वाटतं ती मिळाली पाहिजे। आता आमच्यासारखे काही सिनियर लोक पण आहेत की 3-3 वेळा माझी 7वी टर्म आहे, पण आम्हालाही त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे आणि एक चांगलं काम करण्याची संधी मिळालेली आहे। निश्चित देवेंद्रजीसारखं नेतृत्व तर आम्हाला लाभलेलं आहे। 5 वर्ष आम्ही पूर्ण मेजॉरिटीमध्ये आहोत, चांगलं काम आम्हाला करायचं आहे आणि त्यामुळे आम्हाला एक आनंद या गोष्टीचा आहे की आता आम्ही पुन्हा देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली सुद्धा काम करणार आहोत। पंकजाताईंनाही फोन आलेला आहे यावेळेस आहे, पंकजाताईंनाही फोन आलेला आहे। आता तुम्हीच मला सांगता म्हणून अजून मी बघितलेलं नाही, मला यादी पण माझ्याकडे नाही आहे, मी आत्ताच एअरपोर्टच्या बाहेर आलो त्यामुळे माझ्याकडे पूर्ण यादी नाही आहे। पण आपणच मला असं सांगितलं की पंकजाताईंना आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी। काही वरिष्ठांचा पत्ता कट करण्यात आला, त्यांची समजूत कशी काढणार, त्यांना कुठे स्थान दिलं जाईल? आता ते आमचे अध्यक्ष आहेत, बावनकुळेजी आहेत, आमचे देवेंद्रजी आहेत, निश्चित त्यांची समजूत घातली जाईल, काढली जाईल। पण मला वाटतं पक्षाने जो निर्णय घेतलेला आहे, आज नवीन नेतृत्वाला सुद्धा या ठिकाणी संधी दिली आणि खरं आहे आम्ही किती वर्ष आहोत आता, मला वाटतं नवीन नेतृत्व पुढे आलं पाहिजे, नवीन पिढी पुढे आली पाहिजे, जे तरुण आहेत विशेष करून त्यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे। त्यामुळे असं मिक्स आहे, काही तरुण, काही जुने अनुभवी कार्यकर्ते आहेत आमच्यासारखे, त्यांना सुद्धा या ठिकाणी संधी मिळालेली आहे। शेवटचा प्रश्न माझा, नाराजी कशी दूर करणार ज्यांना फोन आला नाही, जे आस लावून बसलेले होते, 3-3 टर्मचे आमदार आहेत त्यांना? आहेत 3-3 टर्म आहेत, 4-4 टर्म आहे, 5-5 टर्मचे आमदार आहेत, आम्ही 7व्या टर्मचे आहोत। नाराजी असली साहजिक आहे, स्वाभाविक आहे, कारण इतके वर्ष सगळे काम करत आहेत। पण यावेळेला संख्या पण आमची तेवढीच मोठी आहे। आमच्या महायुतीमध्ये 237 एवढी मोठी एवढी मोठी संख्या कधी नव्हती, एवढी मोठी संख्या आता या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे सगळ्यांची अपेक्षा स्वाभाविक आहे। पण समीकरण राखलं गेलं सगळं नाही, मला वाटतं आता पक्षाने ज्यावेळेला निर्णय घेतला त्यावेळेला सर्व गोष्टींचा विचार केला जातो, भौगोलिक विचार केला जातो, रिजन वाईज केला जातो, समाजाचा विचार केला जातो आणि असं करून हे सगळं मंत्रिमंडळ आलेलं आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नोमाटे, TV9 मराठी, नागपूर। तर भाजपच्या आमदारांना मंत्रिपदासाठी फोन आले, ज्याच्यामध्ये पंकजा मुंडे, नितेश राणे आणि शिवेंद्र राजे यांचा समावेश आहे। या आमदारांना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे। त्याचबरोबर गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा आणि चंद्रकांत पाटील यांचाही समावेश आहे। या नेत्यांना देखील फोन आलेला आहे।